आपल्या महाराष्ट्राचा कारभार नक्की चालतो कसा? म्हणजे एवढे मोठे मोठे निर्णय घेतो तरी कोण? चला आज अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया की आपल्या राज्याचं कार्यकारी मंडळ म्हणजे गव्हर्नमेंट नक्की काम कसं करतं. हाच तो सगळ्यात मोठा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचा कारभार नेमका कसा चालतो. ह्याचं उत्तर आहे ना, ते 3 महत्त्वाच्या पदांमध्ये आणि एका मूलभूत तत्वामध्ये दडलेलं आहे. चला तर मग एक एक करून सगळं उलगडून पाहूया. आणि हो, ही सगळी माहिती आपण कुठून घेतली आहे? तर राज्यशास्त्राच्या एका पुस्तकातून. म्हणजे जे काही आपण बोलणार आहोत ते अगदी अधिकृत आणि अचूक असणार आहे. आज आपण 4 टप्प्यांमध्ये हा सगळा कारभार समजून घेणार आहोत. सगळ्यात आधी राज्याचे औपचारिक प्रमुख म्हणजे राज्यपाल, मग खरी सत्ता ज्यांच्या हातात आहे ते मुख्यमंत्री, त्यानंतर त्यांना मदत करणारं मंत्रिमंडळ आणि शेवटी या सगळ्यांना एकत्र बांधून ठेवणारा तो महत्त्वाचा नियम, सामूहिक जबाबदारी. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या पदापासून. राज्यपाल म्हणजे नक्की कोण आणि त्यांचं नेमकं काम तरी काय असतं? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर राज्यपाल हे राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात. त्यांची निवड निवडणुकीतून होत नाही, तर भारताचे राष्ट्रपती त्यांची नेमणूक करतात. एक प्रकारे ते राज्यात केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून काम पाहतात. जणू काही केंद्र आणि राज्य सरकारमधला एक महत्त्वाचा दुवा. आता राज्यपालांचे अधिकार तसे बघायला गेले तर खूप मोठे आहेत. खरी सत्ता जरी मुख्यमंत्र्यांकडे असली ना, तरी राज्याचा प्रत्येक निर्णय, प्रत्येक GR हा औपचारिकपणे राज्यपालांच्याच नावाने निघतो. म्हणजे बघा, मुख्यमंत्र्यांना निवडण्यापासून ते विधानसभेत पास झालेल्या बिलावर सही करून त्याचं कायद्यात रूपांतर करण्यापर्यंत त्यांची भूमिका खरंच खूप महत्त्वाची असते. इथे एक प्रश्न मनात येतोच की जर राज्याचे सगळे निर्णय राज्यपालांच्या नावाने घेतले जातात, मग खरी सत्ता म्हणजे निर्णय घेण्याची खरी ताकद नक्की कोणाच्या हातात असते? आणि ह्या प्रश्नाचं अगदी सरळ उत्तर आहे मुख्यमंत्री. तेच असतात राज्याचे खरे म्हणजे वास्तविक प्रमुख. मुख्यमंत्री बनण्याची प्रक्रिया तशी खूप सोपी आणि सरळ आहे. निवडणुकीत ज्या पक्षाला किंवा आघाडीला बहुमत मिळतं त्या पक्षाचे आमदार एकत्र येऊन आपला नेता निवडतात आणि मग राज्यपाल त्याच नेत्याला सरकार बनवण्यासाठी आमंत्रित करतात. हीच तर आपल्या लोकशाहीची खरी ताकद आहे. जरी कागदोपत्री सगळा कारभार राज्यपालांच्या नावाने चालत असला तरी राज्याच्या कारभाराचं स्टिअरिंग खरं तर मुख्यमंत्र्यांच्याच हातात असतं. राज्यासाठी धोरणं ठरवणं, ती लागू करणं, ही सगळी जबाबदारी पूर्णपणे त्यांचीच असते. पण मुख्यमंत्री हे काम एकटे करत नाहीत. त्यांच्यासोबत एक भक्कम टीम असते आणि ती टीम म्हणजे मंत्रिमंडळ. हे मंत्रिमंडळ म्हणजे जणू काही राज्याच्या प्रशासनाचं इंजिनच आहे, जे संपूर्ण राज्याला पुढे घेऊन जातं. मंत्रिमंडळ म्हणजे काय? तर मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या मंत्र्यांचा एक गट. प्रत्येक मंत्र्याकडे एक किंवा अधिक खात्यांची म्हणजे डिपार्टमेंट्सची जबाबदारी असते, जसं की शिक्षण, आरोग्य, कृषी, आणि ते त्या त्या खात्याचा कारभार सांभाळतात. मंत्र्यांची निवड करताना मुख्यमंत्री फक्त अनुभव किंवा कौशल्यच नाही बघत, तर समाजातल्या सगळ्या घटकांना, मग ते कोणत्याही जाती धर्माचे असोत, महिला असोत किंवा अल्पसंख्याक, त्यांना योग्य प्रतिनिधित्व मिळते की नाही याचीही काळजी घेतली जाते. यालाच म्हणतात सर्वसमावेशक सरकार. ठीक आहे, आपण राज्यपाल, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ पाहिलं, पण ह्या सगळ्यांना एकत्र बांधून काय ठेवतं? तर ह्याचं उत्तर एका अत्यंत महत्त्वाच्या तत्वात आहे, सामूहिक जबाबदारी. तर मग ही सामूहिक जबाबदारी म्हणजे नेमकं काय? अहो, एकदम सोपं आहे. याला म्हणतात एकत्र तरू किंवा एकत्र बुडू. म्हणजे काय की कुठलाही निर्णय हा फक्त एका मंत्र्याचा नसतो, तो अख्ख्या संपूर्ण सरकारचा असतो. आणि हे संपूर्ण सरकार कोणाला जबाबदार असतं? तर जनतेच्या प्रतिनिधींना, म्हणजेच आपल्या विधानसभेला. एक उदाहरण बघूया म्हणजे लगेच कळेल. समजा शिक्षण मंत्रालयाने एखादं नवीन धोरण आणलं, तर त्या धोरणाची जबाबदारी फक्त शिक्षण मंत्र्यांची नसते, ती संपूर्ण मंत्रिमंडळाची असते. मंत्रिमंडळातल्या प्रत्येक मंत्र्याला त्या निर्णयाचं समर्थन करावंच लागतं. जर एखाद्या मंत्र्याचा त्या निर्णयाला विरोध असेल तर त्याला मंत्रिमंडळातून बाहेर पडावं लागतं, म्हणजेच राजीनामा द्यावा लागतो. आणि याची सगळ्यात मोठी परीक्षा होते अविश्वासाच्या ठरावावेळी. जर विधानसभेतल्या बहुसंख्य आमदारांना असं वाटलं की सरकार नीट काम करत नाहीये, तर ते सरकारच्या विरोधात मतदान करू शकतात. आणि हा ठराव जर पास झाला तर मुख्यमंत्र्यांसकट संपूर्ण मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो. म्हणजे ते एकत्र जिंकतात आणि एकत्रच हारतात. थोडक्यात सांगायचं तर राज्यपाल, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ
हे तिघे मिळून एक अशी सिस्टीम तयार करतात जिथे अधिकार, नियंत्रण आणि जबाबदारी यांचा एक उत्तम बॅलन्स साधला जातो. याच संतुलनावर आपल्या राज्याचा कारभार सुरळीतपणे चालतो. पण जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का? जेव्हा एवढी सगळी सत्ता फक्त काही लोकांच्या हातात येते, तेव्हा ते जनतेला जबाबदार राहतील याची खात्री कशी होते? सत्ता आणि जबाबदारी यांच्यातला हा जो नाजूक बॅलन्स आहे तो खरंच कसा साधला जातो यावर नक्कीच विचार करायला हवा. धन्यवाद.